धोत्र्याच्या फळाचं फुलाचं महत्व आहे. धोत्र्याचं जे फळ आहे ते फळ आपण चंदनामध्ये भिजवून भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण केलं तर जटिल आजार असू द्या त्या आजारावरती एकतर तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलचा मार्ग मिळेल किंवा चांगले डॉक्टर तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून भेटतील. तुमच्या आजारावरती योग्य ट्रीटमेंट मिळेल. बऱ्याच वेळेला आजाराचं निदान होत नाही आणि मग माणसं म्हणतात गुणच येत नाही. निदान न झाल्या कारणानं गुण आला नाही, पण योग्य दिशा मिळण्यासाठी कधी कधी आपल्या जीवनातली ही उपासना कामी पडते. जुन्या काळापासून एक म्हण आलेली आहे, माणसाच्या जीवनामध्ये दवानं काम करावं याच्यासाठी दुवा सुद्धा जोडीला असली पाहिजे. दवा आणि दुवा जेव्हा एकत्र येतात तेव्हा कितीही मोठं संकट टळल्या जात असतं. लाल धोत्राचं फळ ते चंदनामध्ये भिजवून शिवलिंगावर अर्पण केलं तर मोठ्यातला मोठा कोणताही आजार असू दे, एक तर त्याच्यावर तुम्हाला मार्ग सापडेल किंवा तुम्ही जी ट्रीटमेंट घेताय ती योग्य पद्धतीने तुमच्यावरती लागू होईल. हेच धोत्राचं फळ आपण हळदीमध्ये भिजवून शिवलिंगावरती अर्पण केलं तर हळदीमध्ये भिजवल्याचा परिणाम जो धनाचा अभाव तुमच्या गृहस्थ जीवनामध्ये आहे, लक्ष्मीची जी अडचण आहे तर ती लक्ष्मीची अडचण काही काळामध्येच कमी होऊन जाईल. अशा काही संध्या, असे काही योग तुमच्या जीवनामध्ये जुळून येतील की तुम्हाला धन कमावण्याची संधी आयतं कोणालाही मिळणार नाही, पण तुमच्या प्रयत्नाला काहीतरी पुढे चाल मिळावी याच्यासाठी तशा संध्या तुम्हाला उपलब्ध होतील. कष्ट तुम्हालाच करायचे आहेत, प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. कुठल्याही शास्त्रात देरे हरी आणि पलंगावरी अजिबात नाही. प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहेत, पण त्याच्यासाठी आपली उपासना अशी काही अनुकूलता निर्माण करेल की ती संधी तुम्हाला प्राप्त होईल.